मुंबई डेडलाईन 24च्या बातमीचा इफेक्ट. बातमी प्रसारित होताच हटले बॅनर. टिटवाळा शहरातल्या प्रेरणा देणाऱ्या स्मृती शिल्पांना बॅनरचा विळखा या मथळ्याखाली काल मुंबई डेडलाईन 24 चॅनेलवर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. बातमी प्रसारित झाल्यानंतर याचे सोशल मीडियावर चांगलेच पडसाद उमटले होते. नागरिकांतून या बॅनरबाजीच्या विरोधात नाराजीचे सूर उमटले होते. मात्र ही बातमी पाहताच सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेस नेते राजाभाऊ पातकर यांनी तत्काळ या बातमीची दखल घेत या शिल्पाचे शिल्पकार गोडांबे यांना संपर्क करून दिलगिरी व्यक्त केली. तसेच आपल्या कार्यकर्त्यांना पाठवून या ठिकाणचे बॅनर तत्काळ काढून टाकण्यात आले. तसेच नमस्कार. काल टिटवाळा येथील स्वामी विवेकानंद चौक व वाजपेयी चौक या ठिकाणी जे दोन शिल्प उभारलेले आहेत त्या शिल्पाच्या समोर बॅनरबाजी अशा प्रकारचं मॅटर यूट्यूबच्या माध्यमातून प्रसिद्ध शिल्पकार मूर्तिकार माझे मित्र सन्माननीय प्रशांतजी गोडांबे यांनी खंत व्यक्त केली. खरोखरच त्यांनी खंत व्यक्त केलेली निश्चितच योग्य आहे. मला देखील कल्पना नव्हती की हे जे बॅनर लावले त्याच्यात तिथे माझा देखील बॅनर माझ्या कार्यकर्त्यांनी लावलेला होता. परंतु ती बाब माझ्या निदर्शनात येताच मी माझ्या कार्यकर्त्यांना पाठवून जे शिल्प टिटवाळ्यात जिथे दोन ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जे बॅनर होते मी इतर पक्षाचं नाही सांगत, पण मी स्वतः एक सामाजिक कार्यकर्ता असल्याने मला त्याची भान आहे म्हणून मी स्वतः माझ्या कार्यकर्त्यांना पाठवून ते मी बॅनर तिथून उतरून साईडला बाजूला केलेले आहेत. मी सन्माननीय टिटवाळकर व माझे मित्र प्रसिद्ध शिल्पकार मूर्तिकार सन्माननीय प्रशांतजी गोडांबे यांची व गाव ग्रामस्थांची दिलगिरी व्यक्त करतो की अनवधाने हा माझा बॅनर लावलेला होता, परंतु तो बॅनर मी आता तिथे काढून टाकलेला आहे. आमची चूक निदर्शनात आणून दिल्याबद्दल प्रसिद्ध शिल्पकार प्रशांतजी गोडांबे व त्यांच्या सर्व सहकार्यांचे मी येथे आभार व्यक्त करतो. पुन्हा पुढच्या वेळेला अशी चूक होणार नाही यासाठी आम्ही निश्चितच दखल घेऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजाभाऊ पातकर यांनी सामाजिक भान जपत केलेल्या या कृतीबद्दल टिटवाळा वासियांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे इतर बॅनर बहादर मंडळींना शहाणपण केव्हा येणार असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर मुंबई डेडलाईन 24ने या विषयाची बातमी प्रसारित केल्याबद्दल नागरिकांनी देखील आभार व्यक्त केले आहेत. मुंबई डेडलाईन 24 टिटवाळा. महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर युट्यूबवरती जाऊन